तू 2 दिवस तुला बरं वाटलं ना, तिसऱ्या दिवशी काहीतरी बरं वाटलं त्या गोळ्या औषधांनी. दवाखान्यात जाऊन आल्यावर नाही का घरी नेली परत, तुझं ते रक्त बिक्त चेक करायला दिलं. तुला बरं वाटत होतं का नाही? तिसऱ्या दिवशी मी नाही का फोन केला, आई तुला कसं वाटतंय? तू म्हटली नाही का बरं आहे बाय, आता काय दुखतंय का? आता काहीच नाही. मग आता तिने तुला नाही का, तुला तिनेच दवाखान्यात नेलं ना? कुणी नेलं? काय म्हटली? आता चला दवाखान्यात, तुम्हाला ऍडमिट करतो. नको करूच कशाला, नाही म्हणले जवळ इंजेक्शन मारू, 1-2 सालावर. मग तेव्हा तुझं काहीच दुखत नव्हतं? तेव्हा तुझं काहीच दुखत नव्हतं ना? मग तुला ती म्हटली की दवाखान्यात जाऊ म्हणून, माया म्हटली दवाखान्यात जाऊ, तेव्हा तुझं काहीच दुखत नव्हतं. स्वतः मनानेच म्हटली चला दवाखान्यात, तुम्हाला एखादं इंजेक्शन सलाईन लावते. तू काय म्हटली? काय नाही, ती म्हणली गाडी आणली, असले मी बोलले नाही. मी एखादं इंजेक्शन मारून सलाईन लावती, चला म्हणून अशी काही नाही बोलले. आणली गाडी तिथं खाली, चला 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 दवाखान्यात जायचं. गाडी उभी आहे तिथं खाली. हा, मी काय बोलले नाही तिला, ती नाही काय बोलले मला. लगेच नेली दवाखान्यात. तुला घाई घाईनीच दवाखान्यात नेली? तुला म्हटली नाही काही नाही की आपल्या चला आता जाऊ दवाखान्यात किंवा काय? काहीच नाही. तू चांगली असताना तुला दवाखान्यात नेली? दवाखान्यात नेली. आणि तिथे मग ते मॅडम होते, डॉक्टर नव्हता. डॉक्टर सगळं मी बोलते, मॅडम सर मला गुण नाही येत, तर मी बोलत. आणि बँकेत कधी नेलं मग? बँकेत कधी नेलं? बँकेत दवाखान्यात टाकली. जाता जाताच बँकेत नेलं ना? जाताना नेलं बँकेत? जाता जाताच बँकेत नेलं. आणि काय केलं? अंगठा घेतला, बँकेत नेलं. तिथे गेला म्हणजे ती पुस्तक घेऊन मला घेऊन गेला. आणि मग तिथं काय लिहिलं त्याच्यावर मला कविता अंगठा अंगठा दिला. जमा लागलं जाऊन बस रिक्षात. तुझा अंगठा घेतला आणि तुला म्हटलं जा रिक्षात जाऊन बस. मी रिक्षात येऊन बसले. मग त्यांनी ते पैसे घेतलं, बाहेर आली, ती आली, तू आलं. रिक्षा पैसे आला, मी लगेच पैसे ते घेतले. मायाने पैसे घेतले त्याच्याकडून वडून? वडून. पैसे किती होत? ते नाही ना मला माहिती. म्हणजे असं किती? असं गुडघा होता, बंडल होता ना? आणि मग ते बँकेतून पैसे काढल्यावर मग तुला दवाखान्यात दिली आणि तिथं ऍडमिट केली. चांगली तू असताना ऍडमिट केली. म्हणले मग तिकडून मी काढताना काय म्हणले, चला म्हणले तुम्हाला ताईंकडे घालवते. पहिली तर काय म्हणले तिची बहीण ससनला टाक म्हणले. तर म्हणले माझ्या ससनला मी नाही राहणार म्हणले. ससूनला टाक म्हटली तुला? तिची बहीण म्हटली ससूनला टाकीला. ती पण मी म्हणलं आपण मी नाही राहणार म्हणलं ससनला, मी एकटी नाही राहणार. पण ती मग बाहेर राहतात ससनला. तिची बहीण म्हणते मस्त बायका राहत्या ससूनला. तुला आजार नाही काय नाही काय नाही तरी ससूनला टाकायला लागली. मग मी म्हणलं मला नाही जायचं. मला एक डॉक्टर आला तिकडं. मग तिने गाडी घेऊन आली जायला इकडं. त्याकडं कसं ससूनला काय मला माहित नाही. ते ससूनला न्यायलाच गाडी आणली होती. तर ते मी फोन केला ना डॉक्टरला, म्हटलं तुम्ही कसं ससूनला टाकताय? म्हटलं आईला काय आजार झालाय? तर म्हणे नाही, जर पुढं मागं त्यांना जास्त झालं तर मग मशनी नाही. म्हटलं मशनीला तिला झालंय काय म्हटलं आजार? म्हटलं तिला ससूनला नाही न्यायचं. म्हटलं जे काही इलाज करायचं ना तुम्हाला तिथंच करा मी म्हटलं. म्हणून त्यांनी कॅन्सल केलं. आणि मग संध्याकाळी 8च्या पुढे हा प्लॅन केला की तुला करोना झालाय म्हणून. आणि मग सगळ्या दिवशी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी मग इकडे आणलं. ते पण मला म्हणत होती तुम्हाला न्यायचंय का नाही? सागरला म्हटली तुम्हाला न्यायचंय तर न्या, नाही तर मी ससूनला टाकते. रात्रीच काय झालंय त्या आईला कोरोना झाला. आणि मग मी म्हटलं आता म्हटलं ही कुठं तुला देऊन टाकून नाही का, ससूनला टाकन किंवा केमला टाकन. शेवट मला जखमारा तिथं यावं लागलं असताना मला घेऊन. म्हणजे माझी परवड किती झाली असती? पुण्याला जा तिथं तुझ्या
त्या डॉक्टर काय सोडलं नसतं त्यांनी